नमस्कार, मी विलास बडे. मी घेऊन आलोय एक नवा कोरा शो, बडे मुद्दे. सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या शो मध्ये आपण जाणून घेतोय राज्यातले धगधगते विषय, आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात हरवणारे तुमचे मुद्दे, त्याच्यावर अगदी सविस्तर चर्चा आणि तुमच्या प्रश्नांचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे बडे मुद्दे. सुरुवातीला बघूया आजचे 5 बडे मुद्दे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीतून निवडणूक लढणार नसल्याचे संकेत. जय पवारांना उमेदवारी देणार असल्याचंही सूतोवाच. विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे असणार मवियाचा चेहरा, पण मवियाचा मुख्यमंत्री निवडणुकीच्या नंतरच ठरणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छत्रपती संभाजीराजेंमध्ये निवडणूक पूर्व युती संदर्भात चर्चा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याच्या राजकारणात नव्या आघाडीचे संकेत. रस्त्याच्या कामाची मागणी करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थाला पालकमंत्री धनंजय मुंडेंनी झापलं. आणि देशाला हादरवून टाकणाऱ्या कोलकात्यातल्या बलात्कार प्रकरणानंतर संतापाची लाट. आंदोलन करणाऱ्या महिलांवर अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा. हा आहे आपला 5वा मुद्दा. स्वाभाविकपणे आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आजही पुन्हा पहिला मुद्दा अजितदादांचाच आहे. परवा बारामती मधल्या उमेदवारीच्या संदर्भातलं वक्तव्य करत कबुली देत त्यांनी चूक मान्य केली आणि चूक मान्य करणाऱ्या अजितदादांनी आज बारामतीला एक भावनिक धक्का दिला. गेली 3 दशकं ज्या बारामतीचे कारभारी दादा आहेत, त्या दादांनी आज बारामतीला टाटा बाय बाय करण्याचा निर्णय घेतला. असं का झालं? कोण असेल पुढचा बारामतीचा कारभारी? या सगळ्याबद्दल चर्चा रंगू लागली आहे. दादांच्या धक्का तंत्राची चर्चा सुरू झाली. मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत. जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्यानं राज्यातलं राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय. कारण अजित पवारांनी आपल्या बालेकिल्ल्यातून माघारीचे संकेत दिले. खरं तर बारामती म्हणजे अजित पवार आणि अजित पवार म्हणजे बारामती, असं राजकीय समीकरण गेल्या काही वर्षात बनलं. पण यंदा बारामतीतून अजित पवारांच्या ऐवजी त्यांचे पुत्र जय पवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचं समर्थक म्हणतात. मी काय देऊ, शेवटी काही लोकशाही आहे. मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत पवार नणंद विरुद्ध भावजईमध्ये सामना रंगला. त्या लढतीत बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना तब्बल 1,43,941 मतं मिळाली, तर सुनेत्रा पवारांना केवळ 96,560 मतं मिळाली. सुप्रिया सुळेंना बारामती विधानसभेत 47,000हून अधिक मतांची आघाडी मिळाली. खरं तर सुनेत्रा पवारांना बारामती विधानसभेतून मोठ्या आघाडीची अपेक्षा होती, पण बारामतीकरांनी मात्र सुप्रिया सुळेंना पसंती दिली. त्यामुळेच अजित पवारांना विधानसभा निवडणुकीत त्याची धास्ती वाटतेय का, याची चर्चा रंगली आहे. मागच्या वेळेचा कडवटपणा लोकांच्या मनामध्ये पण राहता कामा नये आणि त्यांच्या सहानुभूतीदारांमध्ये पण राहता कामा नये अशी खबरदारी ते घेत आहेत. किंवा आपल्या विरोधात नात्यामधून कुणी उभं राहता कामा नये अशी खबरदारी ते घेत असतील. खरं तर लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी राजकीय रणनीती बदलल्याचं पाहायला मिळतंय. नुकतंच त्यांनी सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार देण्याचा निर्णय चुकल्याची कबुली दिली. आता त्यांनी बारामतीतून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले.
अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून राजकारण पेटलं नाही तरच नवल. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आहे. पण पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे कोण? अजितदादा म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड. दुसरे कोणी पार्लमेंटरी बोर्डात आहेत असं मला माहीत नाही. दादाने मी लढणार नाही असं वक्तव्य केलेलं नाही आहे. विनाकारण चुकीचा अर्थ त्या ठिकाणी काढला जातोय. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. अजित पवार यांच्या राजकीय बंडामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना मतदारांची सहानुभूती मिळाली. आता विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अजित पवारांनीही भावनिक राजकारणाची खेळी तर खेळली नाही ना, अशी चर्चाही सुरू झाली आहे. खरं तर वर्षभरापूर्वी शरद पवार यांनी अचानक पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत अशाच प्रकारचा राजकीय धक्का दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीत मोठा गजब उडाला. तेच धक्कातंत्र पुतण्या अजित पवारांकडून सुद्धा अवलंबलं जात नाही ना, असाही तर्क लावला जातोय. पुण्याहून चंद्रकांत फुंदेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजितदादांच्या या नव्या भूमिकेनं काही सवाल निर्माण झालेले आहेत. हे सवाल काय आहेत आपण जाणून घेऊया. अजितदादांनी भूमिका घेतली आणि स्वाभाविकपणे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. अजित पवार यांना बारामतीची धास्ती वाटू लागली आहे का, असा सवाल त्यांच्या विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ लागला. सवाल हा सुद्धा या निमित्तानं निर्माण केला जातोय, उपस्थित केला जातोय. बारामतीतून माघार सहानुभूतीची ही खेळी आहे का अजित पवारांची, जी काकांनी वर्षभरापूर्वी केलेली होती? प्रश्न आज अजित पवारांच्या भूमिकेच्या नंतर हा सुद्धा विचारला जातोय की बारामतीचा पराभव दादांच्या जिवारी लागलाय का, दादा बारामतीवर नाराज झालेत का, आणि ती नाराजी दादांनी आज या वक्तव्यातून बोलून दाखवली आहे का? याच्या पुढचा सवाल आहे. अजितदादांच्या या भूमिकेच्या नंतर सवाल जे वेगवेगळे निर्माण झालेले आहेत त्याच्यामधला हा मूलभूत सवाल हा आहे की अजित पवार मग कुठल्या मतदारसंघातून लढणार आहेत? अजित पवार यांनी शब्द दिला होता, सांगितलं होतं व्यापाऱ्यांना तिथं की जर माझ्या पत्नीचा पराभव झाला तर मी कुणाचंही ऐकणार नाही, विधानसभेबद्दल वेगळा निर्णय घेईल. तर त्या शब्दाला अजितदादा जागतायत का, हाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. तर हे काही मूलभूत सवाल आज या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. आणि दादा युगेंद्र पवारांशी सामना थेट टाळतायत का, हाही या निमित्तानं एक सवाल निर्माण झालेला आहे. या सगळ्याबद्दल आज आपण बडे मुद्देमध्ये चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे असतील. या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असलेले उन्मेष पाटील हे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले असतील. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महबूब शेख सुद्धा आपल्यासोबत असतील. राजकीय विश्लेषक दिगंबर दराडे हे बारामतीहून आपल्यासोबत असतील. बारामतीचं सगळं राजकारण हे आपल्याला समजून सांगणार आहे. त्यामुळे थोड्याच वेळात आपण ती चर्चा करणार आहोत. पण आता आपण आजच्या दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया आणि नंतर चर्चेवर जाऊया. दुसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मुद्दा हा आहे की उद्धव ठाकरे हे आता महाविकास आघाडीचा चेहरा असतील, पण मुख्यमंत्री पदाचा नाही. चेहरा असतील त्यांच्या येणाऱ्या प्रचारामधला. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असतील याच्याबद्दलची माहिती सूत्रांनी दिली. मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीच्या नंतर ठरवला जाईल अशी गुगली काँग्रेसनं टाकली आहे. एकंदरीत उद्धव ठाकरेंचा नुकताच झालेला दिल्ली दौरा काही प्रमाणात यशस्वी ठरला का, अशी चर्चा या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रचार केला होता. आता विधानसभा निवडणुकीतही प्रचार प्रमुखाची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे देण्याबाबत काँग्रेसनं सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या काळात केलेलं काम नागरिकांना आवडलं होतं. तर लोकसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीला यश मिळावं यासाठी मोठी मेहनत घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नावाला मवियातून पसंती मिळताना दिसतेय. महाविकास आघाडीचे येत्या निवडणुकीसाठी नेतृत्व व पुढचे मुख्यमंत्री म्हणून फक्त उद्धव ठाकरे यांचा चेहरा जनतेसमोर नेला जाईल.
उद्धव ठाकरेंनी याच महिन्यात 3 दिवसांचा दिल्ली दौरा केला। या दौऱ्यात काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतल्या नेत्यांची भेट घेतली। त्यामुळेही उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती व्हायला मदत झाली। तर संजय राऊत सातत्यानं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करतायत। मात्र असं असलं तरी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत निकालानंतर निर्णय घेऊ अशी भूमिका आज काँग्रेस घेतेय। त्यामुळे महाविकास आघाडीतल्या या घडामोडींवरून सत्ताधाऱ्यांनी टीका करण्याची संधी सोडली नाही। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा आहे अशा बातम्या पेरण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली। इतकी दारुण आणि दयनीय अवस्था महाविकास आघाडीमध्ये त्यांची झाली आहे। महाविकास आघाडीत सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंचा चेहरा सर्वाधिक आश्वासक आहे। तर उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात हाताळलेली स्थिती, शिवसेनेत 2 वर्षांपूर्वी पडलेली फूट, गमवावं लागलेलं मुख्यमंत्री पद, यामुळे उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पसंती दर्शवली। त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचार प्रमुखाची धुरा सांभाळावी लागणार असल्याचं या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे। तेव्हा प्रचारासाठी ठाकरे आणि उद्या सत्ता आली तर मुख्यमंत्री पदासाठी दुसरे असं असू नये अपेक्षा शिवसैनिकांची नक्की असणार आहे। वळूयात पुढच्या मुद्द्याकडे। पुढचा मुद्दा, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एक नवी युती पाहायला मिळणार आहे का हा सवाल आहे। जरांगे पाटील आणि आमचं उद्दिष्ट एक असल्याचं सांगत संभाजीराजे छत्रपतींनी एक नव्या समीकरणांची नांदी सांगितली आहे का? विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर 29 ऑगस्टला निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं एका नव्या युतीची समीकरणं बीज रोवली गेली का हा सवाल निर्माण झालाय। दोघांची उद्दिष्ट एकच आहे। त्या उद्दिष्टमध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही। आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे, ती माझी सुद्धा ती भूमिका आहे। आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा आहे। त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवाव्या लागतात। विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात स्वराज्य पक्ष आणि मनोज जरांगे पाटील एकत्र उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं हेच आमचं उद्दिष्ट आहे आणि आमच्या मागण्या सारख्या आहेत असं संभाजीराजे छत्रपतींनी जरांगे पाटलांच्या भेटीनंतर सांगितलं। दोन्ही नेत्यांमध्ये बुधवारी चर्चा झाली। आगामी विधानसभा निवडणुकीत नवं समीकरण ठरवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं। विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे। आणि हे बघा, दोघांची उद्दिष्ट एकच आहे। काही उद्दिष्टमध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही। मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही, की खुद्द आमचे पंजोबा राजे छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे। म्हणजे 50% जे आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसीनी मराठा समाजाला समाविष्ट आहे। आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे, ती माझी सुद्धा ती भूमिका आहे। मनोज जरांगे पाटलांनीही त्यांच्या विचाराचे आमदार विधानसभेत पाठवणं गरजेचं आहे असं मत आधीच व्यक्त केलंय। गरजवंत अशा मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं। गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी नवं समीकरण गरजेचं आहे असा मुद्दा मांडत जरांगे पाटलांनी नव्या राजकीय युतीचे संकेत दिले। आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा आहे। त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवाव्या लागतात। हे जर 29 तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचे, तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार आहे। गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे त्याच्या सगळ्या जाती धर्म आले। मग इथं कोणी एक नाही, मग शेतकऱ्यांपासून सगळेच आले। आता समीकरण बघतोय कसं कसं चाललंय, कसं कसं होतंय। 29 तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं की त्यांना विचार घ्यायचा आहे, कारण मला मालक समाज आहे ना, मला 29ला समाजाचा विचार घ्यायचा आहे। विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी हे तुल्यबळ प्रतिस्पर्धे रिंगणात असणार आहे। शिवाय मनसे वंचित बहुजन आघाडीची राजकीय भूमिका महत्त्वाची असणार आहे। हे सगळे राजकीय पक्ष आघाड्या
यांना आव्हान देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आणि मनोज धरांगे पाटील एकत्रितपणे राजकीय रणांगणात उतरतील का हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या नव्या समीकरणांमधून एक सवाल निर्माण झालाय. सवाल आहे, जर उद्या ही युती झाली तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? जरांगे की संभाजीराजे छत्रपती? वळूया पुढच्या मुद्द्याकडे. निवडणुका आल्या की नेते मतदारांचे पाय धरतात, पण निवडणूक गेली की मात्र जनतेला नेत्यांचे पाय धरण्याची वेळ येते. अशाच काहीसा प्रकार बीडमध्ये घडला. बीडच्या नाळवंडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या साठी ग्रामस्थांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंना साकडं घातलं. तसंच त्यांचे पाय धरले, पण मुंडेंनी त्या ग्रामस्थांना नाटक करू नका म्हणत सगळ्यांच्या समोर झापलं. सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाला. खरं तर याआधी नाळवंडीच्या ग्रामस्थांनी खासदार बजरंग सोनवणेंना विनंती केली होती, पण त्यांनी खासदार फंड काय पत्रावळी वाटल्यासारखा द्यायचा का असा उपरोधिक सवाल केला होता. नेत्यांचे हे सगळे वागणे बघून जनतेला सवाल पडलाय, आमचं चुकलं. तुमच्याकडे पाठवले, खासदार साहेब म्हणले मी तुमचं काम करणार नाही. तुम्हाला धनंजय मुंडे साहेबाला, साहेब आमचं हे हा 10 वर्षापासूनचा प्रश्न आहे साहेब. तळमळीने सांगतो तुम्हाला साहेब, आमचे सगळे गावकरी इथं आलेले आहेत. आता त्याला काय करू शकतो आम्ही साहेब? आम्ही त्यांना सहकार्य करतो, पण तुम्ही सहकार्य करा. आम्ही तुमच्या पाय पडतो, पाय पडतो. फक्त काम करा आमचं साहेब. नाटक नाही साहेब, नाटक नाही. फक्त आमचा प्रश्न आहे. आम्ही आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता. आत्मदहन कॅन्सल केलं आणि उभं राहिलो तर त्यांनी या ठिकाणी तुम्ही नाटक करता. मी त्यांच्या पाय पडायलो होतो पालकमंत्र्यांच्या, तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही नाटक करता. आम्ही रस्त्यात बसून आंदोलन केलं आहे. साहेब आमच्या रस्त्याचा प्रश्न खूप गंभीर आहे, हे नाटक नाही आहे. यानंतरची बातमी आहे संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या पश्चिम बंगालमधल्या